नाना अहो उठा. नाना अहो काय आहे? अहो वाम कुक्षी 15-20 मिनिटाची राहते एवढं या तोंडावर पाणी मारा. राहिलेली चर्चा पूर्ण करायची आणि घरी पण जायचंय ना आपल्याला. घ्या पाणी घ्या. घ्या भुजंगराव घ्या पाणी घ्या मारत तोंडावर. अरे सदा रुचकर स्वादिष्ट आणि संतुलित जेवण केल्यानंतर वाम कुक्षीने मन आणि शरीर काय कसं झालं ताजं तवाना रपारप. हेच तर तो आपण कांद्याच्या बाबतीत वापरायचं असतं नाना. आता म्हणजे आपण 1 ते 1.25 महिना मेहनत केलेली असते म्हणून त्याची भूक तेच झालेली असते. म्हणून आपण राईट टाइमला त्याचा डोस त्याला टाकायचा असतो. आणि आपल्या कांद्याची पोषणाची जी सुरुवात असते त्याच्या आधी 15 ते 20 दिवसांची आपण त्याला वामकुक्षी द्यायची. म्हणजे कसं ताजा तवानं झालेलं पीक कसं परफेक्ट काम करतंय बघा. अरे सदा ते कळालं, पण माझा एक प्रश्न होता. ते खत उभ्या पिकात माती आड करून द्यायचं कसं? हे बघा भुजंगराव, आपलं ताड जर आपल्या पुढ्यात असलं तर आपलं जेवण चांगलं होतं. पण ताड जर 4 फूट लांब असलं तर आपलं जेवण व्यवस्थित होत नाही आणि आपल्याला विनाकारण कष्ट पडतात. कांद्याचे मुळं साधारणपणे 10 ते 15 सेंटीमीटर काम करत असतात. दिलेलं खत जर त्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल ते खत माती आड केलं पाहिजे. आणि माती आड केलं तर साधारण ते 5 ते 7 सेंटीमीटर पर्यंत ते पोचतंय. आणि त्यासाठी 2 कामे करावं लागतात. कोणकोणती? भुजंगराव, कांदा का 1 महिन्याचा झाला तर पुढचे पाणी द्यायच्या त्याला ताण दिला पाहिजे. हिने काय होईल, जमिनीला छोट्या छोट्या भेगा पडतील. साधारणपणे 35-40 दिवसांनी त्याची खुरपणी करायची. पण खुरपणी करायच्या आत त्याला खत दिले पाहिजे. म्हणजे ते खत मातीआड होईल आणि 5 ते 10 सेंटीमीटर छोट्या छोट्या बॅगाद्वारे खोलवर जाईल. अरे गणपत, ज्याचं शेत मोठं असेल त्यांनी करायचं काय? खुरपणी तर एका वेळेस होणार नाही. एकदम खताचा डोस दिला तर चालेल का? नाही ना. अहो असं केलं तर ऊन वारा पाणी हे सगळं त्यावर परिणाम करून आपले घटक वाया जाऊ शकतात. त्याच्यामुळे ज्या क्षेत्रावर आपण खुरपणी करणार आहोत एका दिवसात जेवढं क्षेत्रावर होईल तेवढ्याच क्षेत्रावर फक्त आपण खतं टाकायची आणि मग खुरपणी करायची. आणि हे हलकसं असं पाणी द्यायचं. हे सगळं खुरपणी झाल्यावर एकत्र असं पाणी द्यायचं. समजलं ना? हा डोस कोणता आणि किती द्यायचा ते पण सांगणार अपार. थांब बाप्पा, मी सांगतो. नाना, आपण सुरुवातीला लागवडीच्या वेळेस पहिला डोस म्हणून क्रॉपटेकचा 8-21-21 टाकलं होतं, ते पण 60 किलो. आणि आता सेम आपण दुसऱ्यांदा पण तसं टाकायचं. आणि त्याच्या सोबत महाधनचं 24-24-00 हे खत टाकायचं. आणि ते किती टाकायचं तर 50 किलोची एक बॅग टाकायची आणि ती माती आड करायची. याच्यानंतर तुम्ही बेफिकीर आहात. तुम्हाला तुमच्या शेतीत नंतर काहीच टाकायचं नाही. कोणतीही खत टाकायची काहीच गरज नाही बघा. त्यानंतर पानाद्वारे फवारणी खताचा वापर कांदा कंद पोचण्यासाठी कसा करायचा ते आपण नंतर पाहू. महाधन